भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना ही वंदना अर्पित करतो। आणि देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये आज अंतिम सामने चाललेले आहेत। मुलांच्या गटामध्ये दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश आणि मुलींच्या गटामध्ये पश्चिम बंगाल विरुद्ध हरियाणा असा अतिशय चुरशीचा सामना चाललेला आहे। आणि मध्यंतरामध्ये व्यत्यय आणण्याचं काम आम्ही करतो आहोत। पण या चांगल्या आयोजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, या ठिकाणी उपस्थित आपले मंत्री अशोकराव उईके, प्रतापजी सरनाईक, ज्यांनी याचं आयोजन केलं ते आपले पालकमंत्री पंकजी भोयर, ज्यांनी याच्या पाठीमागे सगळी शक्ती लावली ते रामदासजी तडस, डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर, समीरजी कुणावार, राजेशजी बकाडे, सुमितजी वानखडे, सागरजी मेघे, प्रदीपसिंगजी ठाकूर, सुबोधजी मोहिते, सुधीरजी दिवे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेली वीर केसरीची टीम, आपले सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टीजी, सूरज पांचोलीजी, आकांक्षा शर्मा, भव्या गांधी, राकेश कोठारी, प्रिन्स दिमान, त्याचप्रमाणे वर्ल्ड कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष एवुशी रेड्डी, या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या पंकज भोयर साहेबांनी आणि रामदासजी तडसांनी या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं। आणि त्याला तुम्ही देवाभाऊ नाव का दिलं हे मला माहिती नाही, पण तरी तुमचे आभार मानतो। आणि देशभरातल्या टीम्स या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आल्या। अतिशय चांगलं आयोजन झालं। सर्व टीम्सनी त्यांच्या प्रशिक्षकांनी या आयोजनाची तारीफ केली आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडल्याबद्दल पहिल्यांदा डॉक्टर पंकज भोयर आणि रामदासजी तडस यांचं टाळ्या वाजवून आपण एकदा जोरदार अभिनंदन करूया, स्वागत करूया। मगाशी जसं सांगितलं, कबड्डी हा खेळ अतिशय प्राचीन आहे। महाभारतामध्ये याचा उल्लेख सापडतो। संत तुकारामांच्या अभंगामध्ये देखील कबड्डीचा उल्लेख आपल्याला सापडतो। त्यामुळे भारताचा पारंपरिक खेळ म्हणून हा कबड्डीचा खेळ आपण सगळे खेळतो। आणि या खेळाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे, गावागावामध्ये आमच्या तरुणाईला या खेळाची आवड आहे। अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये हा खेळ होतो। या खेळामध्ये प्रचंड चपळाईची आवश्यकता आहे। या खेळामध्ये टीम स्पिरिटची आवश्यकता आहे। या खेळामध्ये हिमतीची आवश्यकता आहे। या खेळामध्ये संयमाची आवश्यकता आहे। या खेळामध्ये आक्रमकतेची आवश्यकता आहे। हा खेळ खेळणारा खेळाडू सर्व प्रकारे या ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारे तयार होतो। आणि म्हणूनच कबड्डी या खेळाला देशी खेळांमध्ये अत्यंत महत्त्व आपण त्या ठिकाणी दिलंय। आताच आपल्या प्रफुल्लभाईंनी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि सुखरूपपणे आपली जी एंट्री होती ती परत आली आणि पाकिस्तानला त्या ठिकाणी सबक शिकवण्याचं काम, धडा शिकवण्याचं काम हे आपल्या सेनेने करून दाखवलं। आणि म्हणून मला असं वाटतं की तशाच प्रकारे आपल्या कबड्डीमध्ये देखील आपले खेळाडू अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी खेळतायत। मी त्यांचंही अभिनंदन करतो। या आयोजनामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभागिता दिली त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। ज्या टीम या ठिकाणी जिंकणार आहेत त्यांचं अग्रिम अभिनंदन करतो। ज्यांनी पार्टिसिपेशन केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि आज या सांगता समारोहाला
वीर केसरीची टीम आलेली आहे। वीर केसरी हा केवळ एक सिनेमा नाही, तो आपल्या भारताचा इतिहास आहे की ज्या प्रकारे त्या काळामध्ये सोमनाथाच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी हमीरजी गोहिल या तरुणाने ज्या प्रकारे हा हल्ला परतवला होता आणि सोमनाथच्या मंदिराला त्या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं होतं, त्याच्यावर आधारित ही जो सिनेमा आहे, मी स्वतः याचा टीजर बघितलेला आहे। अतिशय सुंदर सिनेमा तयार झालाय। आपल्या देशाचा इतिहास हा आपल्याला माहिती असला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की जसं कबड्डीचा सामना पाहण्याकरता आपण सगळे आलात, तसा हा जो वीर केसरी सिनेमा आहे हा देखील आपण सगळ्यांनी निश्चितपणे बघावा, अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो। पुन्हा एकदा पंकज भाऊ तुमचं आणि रामदासजी तुमचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। हाफ टाइम स्कोर बॉयज सेक्शन मैच इसके बाद मैच शुरू हो रहा है।